नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर काम वगैरे सगळं झालं, पाणी वगैरे भरणं झालं आणि आज कचरा पण टाकणं झालं. तर आज मला बनवायचं आहे पाणीपुरी आणि आज रविवार आहे. तर मटन चिकन वगैरे काही पण नाही, फक्त पाणीपुरी आणि दही तडका आणि भात, बस एवढंच बनवायचं, सिंपल जेवण. तर लवकर पाणीपुरी मला मग. हा बनवते लवकर बनवते थांब. तर लवकर बनवून घेते लवकर आता. अशीच जाऊन हे आणतो का पुदिना, ते हा जाऊन पुदिना. चला आता लेकराला आणायला लावते पुदिना वगैरे. आता ह्याची वाफ सगळी काढून घेते. नाही शिजले, अजून शिजवा लागेल. गरम आहे का? नाही शिजले अजून, थोडीशी शिजवा लागेल. लसूण वगैरे साफ करून घेते. अजून अद्रक वगैरे आणायची बाकी आहे. तर पहिले हे साफ करून घेते, वेळ लागेल थोडासा लसणला. मिरच्या साफ करून घ्यायच्या आहे सगळ्या, तिखट पाणी बनवण्यासाठी. तर अजून भरपूर मिरच्या लागणार आहेत. पसारा किती पडलाय बघा. पहिले हे साफ करून धुवून घेते चांगल्या पाण्याने एकदम. अजून मिरच्या लागण, कमी पडणार. या पाव किलो मिरच्या तर लागणार, पाव किलो मिरच्या. तिखट पाणी छान लागते, गोड पाणी नाही करणार. एवढ्या मिरच्या बस झाल्या, एवढ्या भरपूर होतात थोड्या मिरच्या. आणि आता ह्या मिरच्याला चांगलं धुवून घ्यायचं मस्तपैकी. हे धुवून घेतले. असं कोथिंबीर एवढी घेतली बघा, एवढी साफ केली कोथिंबीर. आता मी त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. पुदिना पण टाकायचं यामध्ये. पहिलं ह्याला धुवून घेते, म्हणताना माती वगैरे राहणार नाही ह्याच्यामध्ये, काही नाही. हे पहिल्याची थोडीशी कोथिंबीर होती आणि दुसरी चांगली होती, ते मिक्स केली. हे असे थोडंसं घाण जर राहिलं तर काढून टाका. आणि डेट पण असे ठेवायचेत आपल्याला. हे डेट आहेत ना, हे असे ठेवायचे, कारण आपल्याला पाणी बनवायचे ना तिखट. तर त्यासाठी आपल्याला हे असे डेट ठेवणं गरजेचंच आहे. हे बघा, हे असे, ह्याला चव असते. धुवून घेते याला. आता रात्री लेमन राईस केले होते, तर एवढं उरलं या. तर आता गरम करून नाश्ता करता आम्ही. हे दही इकडं अजून वाटाणे शिजले नाही, तर चांगले शिजू द्यायचे. हे गरम करून आता आम्ही नाश्ता करणार. पाणीपुरी खायला मस्तपैकी. हात धुवून या दिव्या. रगडा संपला, पाणीपुरी भी संपली. एवढे आहे, सगळ्यांनी खाऊन उठले आता.
छान झाली ना अशो. गोड पाणी नाही केलं होतं. अशी डोळ्या बोलले आणि तिथे पप्पा बी पडले थोडं गोड पाणी. या मस्त लागली पाणीपुरी. आता खाणं वगैरे झालंय. भांडे वगैरे घासून घ्यायचेत मला. आता किचन वगैरे साफ करून घ्यायचंय आणि स्वयंपाकाला लागायचंय. चला. थोडं पाणी उरलंय. रगडा संपला. किती कचरा पडलाय बघा. एवढे भांडे घासायचे बापरे. गोड पाणी केलं नव्हतं. आता हे पुढं सगळं आवरून घेते. भांडे वगैरे घासून घेते आणि स्वयंपाकाला लागते. भांडे वगैरे झाले बघा घासून. आता स्वयंपाक करून घेते. लय भांडे होते बापरे पाणीपुरीचे. बरोबर भांडे होते. तर हे बघा 3 पाकिट आणले होते. तर दुसऱ्या पाकिटमधले एवढं उरले. 1 पाकिट खतम झाली पाणीपुरीची. आता हे 2 उरलेत. हे रात्री खाणार आता आम्ही. तर खूप छान मला लय आवडली पाणीपुरी. 2-3 दिवस झाला मला खाऊ वाटू लागली होती पाणीपुरी. पण आज मी बनवली पाणीपुरी. खूप छान वाटलं खायला. तर आज दही तडका करणार आहे मी. तर रात्री दही बनवली होती बघा आणि फ्रीजमध्ये सकाळी ठेवली. मस्त जमली दही. आता दही तडका करते. आज चिकन वगैरे काही पण नाही, मटन पण नाही. आज सिंपल जेवण. हे बघा किती घट झाली आहे दही. आता याचा मस्तपैकी दही तडका बनवते. पप्पाला द्यायची त्यांच्या खायला थोडीशी. तर आता ह्या टोपमध्येच हे करणार आहे मिश्रण. तर बाकीची ठेवून टाकले उद्या खिचडी सोबत खायला. तर ह्याला चांगलं घाटून घेते, घोटून घेते. ठीक आहे. चांगलं घोटून घ्यायचं हे. तर हे बघा क्रीम सारखं झालंय दही. आता ही आपण दही तडका बनवूया मस्तपैकी. तर हे बघा दही तडक्यामध्ये काय काय टाकायला लागले. कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, लाल 2 सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि हे दही आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये लाल मिरच, हळद, मसाला, धनिया पावडर असं जाते. आणि इकडं भात टाकलाय. भात शिजायला आलाय. प्लेट जाते थोडाच भात केला, जास्त नाही केला. कारण पाणीपुरीनं पोट भरलेलं आहे. अजून पाणीपुरी उरलेली आहे. तर तेच खाणार आता आम्ही. आणि थोडंसं जेवण बस. वास तर खूप सुंदर येते. एकदम छान तोंडाला पाणी सुटते. हे लसणाचा. अजून ह्याच्यामध्ये हिंग पण टाकले. राई, जिरा आणि ही लाल मिरच्याचा वास लई छान. आणि अद्रक पण टाकली आहे बघा मस्त. करून खा एकदा, खूप छान लागते. आणि नॉर्मल भात करायचा. जिरा भातच करणार होते पण नॉर्मल भात केले. भात पण शिजलाय बघा मस्त. एकदम मोकळा मोकळा झालाय. दिसते काय तुम्हाला. मोकळा झालाय सगळा मस्त. बंद करून टाकते भात. काम तर झालंय माझं. भांडे वगैरे काय जास्त पडले नाही बघा. किचन पण साफ आहे, तरी पण धुवून घेते किचन. आणि रात्रीचं जेवण पण झालं माझं. आता बनी ना मस्तपैकी एक मूवी बघते आता. माझा पाय फार दुखत होता बापरे. आता काय बरं वाटते पण थोडंसं दुखते अजून. जास्त वजन दिलं ना टाचाला आणि तळपायाला अशी कळ लागते. थरथर कापते पायला. वास तर खूप चांगला यायला. तर ह्यावर आता कोथिंबीर टाकायची बघा.
चांगली एकदम. जेवढी आपण कोथिंबीर टाकणार ना तेवढी छान लागते तडका दही. भातासंग तर खूप छान लागते आणि चपातीसोबत सुद्धा आणि भाकरीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते. चांगलं ढवून घ्या आता. गरम गरम भातासोबत गरम गरम खा, मस्त एकदम. खूप छान लागते. तिखट थोडं कमीच केले, मुलं खात नाहीत म्हणून जास्त. तरी बी तिखट झाले भरपूर. किती मस्त दिसते बघा, आहे ना. करून खा तुम्ही पण घरी, छान लागते. तर बघा सगळं काम झालंय आता मस्त. अजून उजेडच आहे. तर सगळं काम वगैरे झालं रविवारचं. आता आज लवकर जेवण करणार आम्ही, कारण नवरा घरी आहे म्हणून. तर आता झालं बघा, दही वगैरे तडका काढून ठेवले. दम लागला मला भांडे घासून. भात पण झालाय मस्तपैकी. कचरा आता एवढा झाला या बघा. आता कचऱ्याला उद्या येईल. सगळं स्वच्छ झालं आता मस्तपैकी. टेन्शन नाही आता. जेवणाची भांडी राहील फक्त तेवढे. काम वगैरे सगळं झालं माझं आता. आणि बघा कपडे कसे टाकले, दिव्याने घड्या करायच्या बाकी आहे. कपडे सुकलेले आता काढले तिनं. आणि कपाट बी बघा किती घाण दिसायला लागले कपाट बी. घराला किती साफसफाई ठेवा तर तसंच असते घर. आज साफ करा उद्या परत घाण होते, उद्या साफ करा परत दिवशी घाण होते. कंटाळून गेले बाबा काम करून. आणि दिवसभर आज किचनमध्ये थांबून थांबून माझा पाय पण थोडासा दुखायला लागलाय. तर आता इथंच मी ब्लॉग खतम करते. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. तर काळजी घ्या तुम्ही. थंडी आहे खूप इकडं मुंबईला. तुमच्या इकडं थंडी आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय, काळजी घ्या.